नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिजिटल जे के अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। महिला व बाल विकास विभागाच्या अंतर्गत म्हणजेच एकात्मिक बाल विकास विभागाच्या अंतर्गत अंगणवाडी सुपरवायझर, अंगणवाडी मुख्य सेविका या पदासंदर्भातची 102 पदासंदर्भातची जाहिरात प्रकाशित झाली। जर तुम्ही फॉर्म फिलअप केला असेल तर तुम्ही अभ्यासक्रम अजूनपर्यंत समजून घेतला नसेल तर अभ्यासक्रम समजून घ्या, जेणेकरून तुम्हाला 102 पदासाठीची आता मुख्य सेविका या पदासंदर्भातची जाहिरात प्रकाशित झाली। तर त्यासाठी तुम्हाला परिपूर्ण रिझल्ट ओरिएंटेड तयारी करता येणार आहे। तर सर्वप्रथम आपण या लेक्चरच्या माध्यमातून या पदासाठीचा जो अभ्यासक्रम असेल तो अभ्यासक्रम पाहूया। त्यानंतर एकात्मिक बाल विकास योजनेच्या अंतर्गत सेवा योजना आणि काही कायदे आहेत, या कायद्यापैकी जे काही महत्त्वपूर्ण कायदे आहेत तर त्या कायद्यावरचं आपण हे लेक्चर सिरीज सुरुवात केले। हे पहिले लेक्चर असेल। दुसऱ्या लेक्चरच्या माध्यमातून आपण जे काही राहिलेले कायदे असतील ते कायदे आपण कव्हर करूया। कायद्यावर कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात आणि तुम्हाला 40 पैकी 40 कशा प्रकारे प्रश्न बरोबर येतात किंवा 40 पैकी 40 गुण कशा प्रकारे बरोबर येतील याची चर्चा आपण या लेक्चर सिरीजच्या माध्यमातून करणार आहोत। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुमच्यासाठी या ठिकाणी येतील। तर मित्रांनो, 102 पदासंदर्भातची ही जाहिरात प्रकाशित झाली। तर मराठी हा एक विषय असेल। मराठीला एकूण तुम्हाला 10 प्रश्न संख्या असेल, म्हणजे परीक्षेमध्ये तुम्हाला 10 प्रश्न असतील एकूण 20 गुणासाठी, म्हणजे एका प्रश्नासाठी तुम्हाला 2 गुण असतील। मराठी हा एक विषय असेल। मराठी विषयामध्ये तुम्हाला 10 प्रश्न विचारले जातील 20 गुणासाठी। त्यानंतर सामान्य ज्ञान हा एक विषय असेल, त्यामध्ये तुम्हाला 20 प्रश्न असतील 40 गुणासाठी। 20 प्रश्न सर्वात महत्त्वपूर्ण आहेत, 40 गुण आहेत, त्यामुळे तुम्हाला चांगल्या प्रकारे तयारी करायची आहे। त्यानंतर एकात्मिक बाल विकास सेवा योजना कायदे, एकूण 20 प्रश्न असतील 40 गुणासाठी। त्यानंतर पोषण अभियानावर तुम्हाला 10 प्रश्न असतील 20 गुणासाठी आणि अंकगणित बुद्धिमत्ता आणि गणित यावर एकूण 20 प्रश्न 40 गुणासाठी असतील आणि संगणक ज्ञानावरचे एकूण 10 प्रश्न 20 गुणासाठी असतील। तर अशा प्रकारचा हा सिलेबस असेल। तर मित्रांनो, आपण आपल्या लेक्चर सिरीजच्या माध्यमातून आपण कव्हर करणार आहे तुमचं एकात्मिक बाल विकास सेवा योजना आणि कायदे, त्यानंतर पोषण अभियान, त्यानंतर संगणक ज्ञान, हे 3 जे टॉपिक आहेत, म्हणजे एकूण तुमची 40 गुणाचा पहिला जो पोर्शन असेल तो म्हणजे कायदे आणि सेवा योजनेचा। त्यानंतर दुसरा आहे तो 20 मार्काचा पोषण अभियानाचा। त्यानंतर तिसरा आहे संगणक ज्ञान, या संदर्भाचे एकूण 20 गुण। अशा प्रकारे एकूण तुमचे 80 गुणाची तयारी आपल्या या लेक्चर सिरीजच्या माध्यमातून होणार आहे। त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करा। आजच्या लेक्चरच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत की हुंडा बंदी अधिनियम 1961चा जो कायदा आहे, या कायद्यावर एकूण किती कलम आहेत आणि त्यामधले जे काही महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत तर ते प्रश्न आपण संपूर्ण समजून घेणार आहे। त्यामुळे शेवटपर्यंत लेक्चर पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, आपल्या मित्रांना सुद्धा व्हिडिओ शेअर करा। इकडे पहा, हुंडा प्रतिबंधक अधिनियम 1961 हा एक 1961चा कायदा आहे। कायद्याचं नाव आहे हुंडा प्रतिबंधक अधिनियम 1961। तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो की हुंडा प्रतिबंधक अधिनियम कायदा हा कधीचा आहे, तर 1961 हे तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे। त्यानंतर सन 1961चा अधिनियम हा क्रमांक कितवा आहे, तर एकूण 28वा क्रमांक आहे। म्हणजे राजपत्रातला जो अधिनियमाचा क्रमांक आहे तर तो क्रमांक सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये बऱ्याच वेळेस विचारला जाऊ शकतो। त्यामुळे अधिनियमाचा जो क्रमांक असेल तो क्रमांक तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे, 28वा क्रमांक आहे। आता त्यानंतर या ठिकाणी महत्त्वपूर्ण काही फॅक्ट्स आहेत, ते फॅक्ट्स आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करूया। तर सर्वप्रथम या अधिनियमामध्ये म्हणजेच हुंडा प्रतिबंधक अधिनियम 1961चा जो कायदा आहे, या कायद्यामधील एकूण कलम किती आहेत, तर एकूण कलम किती आहेत, तर या ठिकाणी पहा मित्रांनो, एकूण 10 कलमाचा हा कायदा आहे। किती? एकूण 10 कलमाचा कायदा आहे। पहिला प्रश्न, 1961चा हा कायदा आहे। त्यानंतर अधिनियमाचा कलम किती आहे किंवा अधिनियमाचा जो क्रमांक आहे तो क्रमांक आपण पाहिला। त्यानंतर या अधिनियमामध्ये एकूण कलम किती आहे, तर एकूण 10 कलमे आहेत, हे तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे। प्रत्येक कलम तुम्हाला पाठ पाहिजे। आता पहिलं कलम कोणतं आहे, तर पहिलं कलम आहे संक्षिप्त नाव, विस्तार आणि प्रारंभ, हे तुम्हाला पाठ पाहिजे। त्यानंतर दुसरं आहे हुंडा यांची व्याख्या, म्हणजे हुंडा म्हणजे काय याची व्याख्या। त्यानंतर हुंडा देण्याबद्दल आणि घेण्याबद्दलची शास्ती। त्यानंतर चौथं कलम आहे हुंडा मागण्याबद्दलची शास्ती। त्यानंतर चौथं क म्हणजे 4 क कलम काय सांगते, तर जाहिरातीवर बंदी। त्यानंतर 5वं कलम आहे हुंडा देण्याचा किंवा घेण्याचा करार शून्य असायचा।
या संदर्भात म्हणजे याच 5 प्रकरणाविषयी किंवा याच 5 कलमाविषयी आपण या लेक्चरच्या माध्यमातून सविस्तर समजून घेऊत। हे पहिलं लेक्चर असेल। दुसऱ्या लेक्चरच्या माध्यमातून राहिलेले 5 कलम आपण सविस्तरपणे पाहणार आहोत। तर पहिले 5 कोणकोणते कलम आहेत ते तुम्हाला तोंडपाठ करणं गरजेचं आहे। याची PDF सुद्धा आपण आपल्या टेलिग्राम चॅनलसुद्धा अपलोड केले। जर तुम्हाला याची PDF हवी असेल, जर या संदर्भात जर तुम्हाला प्रश्नसंच हवा असेल तर 99 21 273 558 या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकता आणि तुम्हाला प्रश्नसंचसुद्धा प्रोव्हाइड करून दिला जाईल। तर या ठिकाणी पहा, हुंडा मागण्याबद्दलची शास्ती, त्यानंतर जाहिरातीवरची बंदी, हुंडा देण्याचा आणि घेण्याचा करार शून्य असण्याचा कलम 5 आहे। कलम 6 आहे हुंडा पत्नीच्या किंवा तिच्या वारसाच्या हितार्थ असायचा। त्यानंतर कलम 7 आहे अपराधाची दखल घेणे। त्यानंतर कलम 8 आहे अपराध हे विवक्षित प्रयोजनासाठी दखलपात्र आणि जमिनीयोग्य असणे आणि आपसात मिटवण्याजोगे नसणे। कलम 8 क आहे, कलम 8 क सांगते विवक्षित खटल्यामध्ये शास्तीचा भार असणे। आणि कलम 8 ख हुंडा प्रतिषेधी अधिकारी। त्यानंतर 9 कलम आहे नियम करणारी शास्ती। कलम 10 आहे नियम करणारी राज्य शासनाची शास्ती। अशा प्रकारे एकूण 10 कलमाचा हा कायदा आहे 1961चा। आता पहिले 5 जे कलम आहेत तर ते सविस्तरपणे आपण समजून घेऊया, यावर कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात। तर या ठिकाणी पहा, हुंडा प्रतिबंधक अधिनियम 1961 हा कायदा आहे। अधिनियमाचा क्रमांक आहे 28वा। त्यानंतर हा कायदा कधी पब्लिश करण्यात आला तर 20 मे 1961 ही सुद्धा तुम्हाला तारीख लक्षात असणं गरजेचं आहे। ही तारीखसुद्धा तुम्ही तोंडपाठ करू शकता। त्यानंतर या ठिकाणी पहा, हुंडा देण्यास किंवा घेण्यास प्रतिबंध करण्यासाठीचा हा अधिनियम आहे। तर हुंडा अधिनियम काय आहे, तुम्हाला परीक्षेमध्ये स्टेटमेंट विचारले जाऊ शकतं की हा जो कायदा आहे या कायद्याचा नेमका उद्देश काय। तर या कायद्याचा मेन उद्देश आहे की हुंडा देण्यास आणि घेण्यास प्रतिबंध करण्यासंदर्भातचा हा अधिनियम आहे। म्हणजे द्यायचंही नाही आणि घेण्यासंदर्भाचा सुद्धा प्रतिबंध लागू शकतो, अशा प्रकारचा हा कायदा आहे। तर यामधलं पहिलं कलम आपण समजून घेऊ। तर पहिलं कलम काय सांगते तर संक्षिप्त नाव आणि प्रारंभ आहे। तर यामध्ये पहा, भारतीय गणराज्याच्या 12व्या वर्षी संसदेकडून पुढीलप्रमाणे हा अधिनियम या ठिकाणी लागू करण्यात आला। 12व्या वर्षी संसदेकडून म्हणजे भारतीय गणराज्य म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यानंतर 12व्या वर्षी हा कायदा अधिनियम या ठिकाणी संसदेकडून पारित करण्यात आला। संसदेकडून पारित करण्यात आला हा सुद्धा तुम्हाला प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो। तर पहिलं कलम काय सांगते तर पहिलं कलमामधलं उपकलम 1 कलम 1 आहे। कलम 1 त्याचं उपकलम, त्याला उपखंडसुद्धा असं म्हटलं जातं। उपकलम 1 आहे काय सांगते, खंड 1 काय सांगते तर या अधिनियमास हुंडा प्रतिबंधक अधिनियम 1961 अशा प्रकारे म्हणता येईल। या अधिनियमाचं नाव काय आहे तर ते तुम्हाला नावसुद्धा लक्षात असणं गरजेचं आहे। आणि परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो की हुंडा प्रतिबंधक अधिनियम 1961 या कायद्याचे किंवा या अधिनियमाचे संक्षिप्त नाव कोणत्या कलमामध्ये दिलेलं आहे। तुम्हाला जर परीक्षेमध्ये सरळ एक पर्याय जर दिला तर त्याचं उत्तर बरोबर आहे। जर त्यांनी पर्यायामध्ये जर अशा प्रकारे दिला कलम 1 खंड 1 त्यानंतर कलम 1 खंड 2 अशा प्रकारचं जर तुम्हाला जर दिला तर त्याचं योग्य उत्तर असेल तुमचं कलम 1 आणि खंड 1 अशा प्रकारे या ठिकाणी तुमचं योग्य उत्तर असणार आहे। त्यानंतर खंड 2 सांगते की जम्मू व काश्मीर राज्याखेरीज संपूर्ण भारतभर यांचा विस्तार असेल। म्हणजे हा कायदा जम्मू व काश्मीर या राज्यासाठी लागू असणार नाही, बाकी सर्व राज्यासाठी हा कायदा लागू असेल। खंड 3 हे सांगते की केंद्र सरकार शासकीय राजपत्रातील अधिसूचनेनुसार नियत करतील अशा दिनांकासाठी तो लागू होईल। म्हणजे शासकीय अधिपत्रामध्ये हा जो कायदा ज्यावेळेस प्रकाशित करण्यात आला तर त्यावेळेस हा कायदा लागू करण्यात आला, अशा प्रकारचे या ठिकाणी प्रारंभ। म्हणजे पहिला आहे संक्षिप्त नाव, विस्तार आहे जम्मू काश्मीर सोडून संपूर्ण राज्य, आणि प्रारंभ केव्हा आहे तर कोणत्या दिनांकास तर शासकीय राजपत्रामध्ये अधिसूचनेनुसार निहित करतील अशा दिनांकामध्ये हा कायदा लागू करण्यात येईल। अशा प्रकारे कलम पहिलं जे आहे संक्षिप्त नाव आहे, विस्तार आहे आणि प्रारंभ आहे। त्यानंतर दुसरं जे कलम आहे महत्त्वपूर्ण कलम आहे, तर दुसऱ्या कलमाचं नाव आहे हुंडाची व्याख्या। नेमकं हुंडाची व्याख्या काय आहे या ठिकाणी तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे। परीक्षेवर यामध्ये 100% प्रश्न विचारला जातो। एकूण तुम्हाला 20 प्रश्न या ठिकाणी सेवा योजना आणि
त्यासोबतच तुम्हाला कायदे विचारणार आहे. जर कायद्यावर जर तुम्हाला 10 प्रश्न विचारले तर 10पैकी तुम्हाला 2 प्रश्न हे या कायद्यावर विचारले जातील आणि आपले जे 2 लेक्चर्स आहेत म्हणजे फक्त आपण या कायद्यावर 2 लेक्चर अपलोड करणार आहेत. जर तुम्ही 2 लेक्चर जर काळजीपूर्वक पाहिले आणि नोट्स जर काढले तर तुमचा एकही प्रश्न या लेक्चरच्या माध्यमातून म्हणजे तुमचे 2 प्रश्न या ठिकाणी 100% या ठिकाणी फिक्स होणार आहेत. तर कलम दुसरं कोणता आहे तर हुंडा यांची व्याख्या. तर व्याख्या काय ते समजून घेऊया. तर यामध्ये पहिला त्यांनी शब्द दिलेला आहे किंवा हुंडा म्हणजे काय, याचा अर्थ कसा आहे तर विवाहातील एका पक्षाने विवाहितील अन्य पक्षास म्हणजे वर पित्याकडून किंवा वधू पित्याकडून म्हणजे या ठिकाणी आपण समजून घेऊया वर पित्याकडून किंवा वधू पित्याकडून म्हणजे एका पक्षाकडून जर दुसऱ्या पक्षात किंवा विवाहातील कोणत्याही पक्षाच्या मातापित्यांनी किंवा अन्य कोणत्याही व्यक्तींनी विवाहातील कोणत्याही पक्षास किंवा अन्य कोणत्याही व्यक्तीस जर काही म्हणजे विवाहाच्या वेळी किंवा विवाहाच्या पूर्वी किंवा विवाहानंतर कोणत्याही वेळी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे दिलेली किंवा देण्याचा करार केलेली कोणतीही संपत्ती किंवा मौल्यवान रोखा असा आहे. पण ज्यांना मुस्लिम व्यक्तिगत कायदा शर्यत लागू आहे त्या व्यक्तींच्या बाबतीत त्यात देण किंवा महरचा समावेश नाही. तर हा पॉईंट आपण समजून घ्या. म्हणजे हुंडा म्हणजे काय तर एखाद्या विवाह पक्षाने म्हणजे एका पक्षाने विवाहामध्ये एखाद्या मातापित्यास किंवा एखाद्या अन्य व्यक्तीस जर विवाहाच्या वेळी असेल विवाहापूर्वी असेल विवाहानंतर असेल कोणत्याही वेळी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष जरी नसेल तर अप्रत्यक्ष जरी दिलेला असेल एखादी संपत्ती असेल मौल्यवान रोखा असेल तर त्याला हुंडा समजला जाईल. अशा प्रकारची व्याख्या हुंड्याची व्याख्या कलम 2 मध्ये दिलेली आहे. पण मुस्लिम व्यक्तिगत कायदा जो आहे शर्यत जो कायदा आहे तर त्या कायद्यामध्ये जो काही मुस्लिम समाजातील जे काही मेहर नावाचा जो काही देणगीचा प्रकार असतो तर त्यामध्ये या ठिकाणी मेहरसाठी स्थान नाही म्हणजे हुंड्या अंतर्गत ते गणलं जात नाही. अशा प्रकारे हुंडा या शब्दाची व्याख्या तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे. आता यावर तुम्हाला प्रश्न कशा प्रकारचा विचारला जाऊ शकतो तर हुंडा यांची व्याख्या कोणत्या कलमामध्ये दिली आहे कलम 2 मध्ये दिली आहे. त्यानंतर हुंडा म्हणजे काय अशा प्रकारचा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला असतो आणि खाली सांगितलं जातं की विवाहातील एका पक्षाने दुसऱ्या पक्षाला फक्त मौल्यवान वस्तू देणे विवाहातील एका पक्षाने दुसऱ्या पक्षाला फक्त संपत्ती नेट कॅश देणे. त्यानंतर किंवा असंही होऊ शकते की विवाहातील वधू पक्षाने फक्त वर पक्षांना व्यक्तिगत स्वरूपामध्ये या ठिकाणी संपत्ती देणे किंवा वर पित्याने वधू पक्षांना संपत्ती देणे. अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न विचारले जातात. पण कोणताही जर व्यवहार झाला असेल तर त्याला आर्थिक व्यवहार असेल संपत्तीचा व्यवहार असेल तर त्याला हुंडा गणला जाणार आहे. अशा प्रकारचे या ठिकाणी कलम 2 मध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. आणि मौल्यवान रोखा म्हणजे काय या शब्दप्रयोगाला भारतीय दंडसंहिता कलम 3 मध्ये या ठिकाणी त्यांनी अर्थ दिलेला आहे. त्यानंतर कलम 4 त्यानंतर या ठिकाणी कलम 3 आहे हुंडा देण्याबद्दल किंवा घेण्याबद्दलची शास्ती. म्हणजे आता हुंडा देणे घेणे हे काय कायद्याने गुन्हा आहे तर या संदर्भाची शास्ती नेमकी काय आहे यावर नेमकं कोणती कारवाई होऊ शकते या संदर्भाचं या ठिकाणी कलम 3 सांगते. जर एखाद्या व्यक्तीने या अधिनियमाच्या प्रारंभानंतर म्हणजे हा कायदा लागू झाल्यानंतर हुंडा दिला अथवा घेतला अथवा तो देण्यास किंवा घेण्यास जर प्रेरणा दिली असेल तर त्यांना 5 वर्षाची शिक्षा होईल. 5 वर्षापेक्षा कमी नसेल म्हणजे 5 वर्षापेक्षा कमी नाही इतक्या मुदतीच्या कारावासाच्या आणि 15,000 रुपयाची शिक्षा होईल. पहिली शिक्षा काय आहे जर एखाद्या व्यक्तीने किंवा एखाद्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष व्यक्तीने जर हुंडा घेतला असेल देण्यास प्रवृत्त केला असेल वराने दिला असेल किंवा वधूने दिला असेल प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जर घेतला असेल तर त्या संबंधित देणाऱ्या आणि घेणाऱ्या दोन्ही व्यक्तींना 5 वर्षापेक्षा कमी नाही अशा प्रकारची कारावासाची शिक्षा होईल आणि 15,000 रुपयाचा या ठिकाणी आर्थिक दंड त्या ठिकाणी भरणं गरजेचं असतं. असा किंवा हुंड्याची रक्कम आहे यापैकी जी काही रक्कम जास्त असेल त्या रकमेपेक्षा कमी नसेल इतक्या द्रव्यदंडाची शिक्षा या ठिकाणी पात्र असेल. जर एखाद्या वेळेस
ही रक्कम म्हणजे पहिली कायद्याची आहे 5 वर्ष शिक्षा, त्यानंतर 15,000 रुपये या ठिकाणी नेट कॅश तुम्हाला त्या ठिकाणी दंड भरणं गरजेचं आहे. पण जर या ठिकाणी पहा, जर हुंड्याची रक्कम 15,000पेक्षा जर अधिक असेल, 20,000 असेल, 2 लाख असेल, 3 लाख असेल, 10 लाख असेल, 15 लाख असेल, जी हुंड्याची रक्कम असेल 15 लाखाच्या अधिक, तर ती रक्कम तुम्हाला त्या ठिकाणी दंड म्हणून भरणं गरजेचं असणार आहे. परंतु न्यायालयाने निर्णयात पुरेशी व विशेष कारणे नमूद करून 5 वर्षापेक्षा कमी मुदतीची शिक्षा ठोठावू शकतील. त्यानंतर ही झाली कायद्यातील तरतूद. पण न्यायालयाने जर एखाद्या वेळेस जर कमी शिक्षा ठोठावली तर तशा प्रकारची शिक्षासुद्धा कमी होऊ शकते. त्यानंतर कलम 3चे पोट कलम 1 काय सांगते, म्हणजे 3चं जे काही खंड आहे 1, तर त्या खंडासमोर कोणत्याही मजकूर पुढील गोष्टींना किंवा त्यांना लागू होणार नाही. म्हणजे आता ही जी शिक्षा असेल, आता ही शिक्षा तर हुंड्यासाठी होणार आहे, पण कलम 3चे उपकलम 2नुसार काय सांगते, या तरतुदी या ठिकाणी लागू असणार नाहीत. तर कया संदर्भात इथं लागू असणार नाहीत, तर या ठिकाणी पहा काय सांगते की विवाहाच्या वेळी वराला देण्यात येणारा कोणतीही मागणी न केलेला आहेर. आता विवाहाच्या वेळी जर एखाद्या वेळेस वधू पित्याकडून जर वराला जर आहेर केला असेल आणि वर पित्याची जर तशी मागणी नसेल आणि जर त्यांनी जर स्वखुशीने जर आहेर केला असेल, कपड्याच्या स्वरूपात असेल, एखादी वस्तू भेट दिली असेल, तर ती या नियमामध्ये असणार नाही. अशा प्रकारची तरतूद, म्हणजे याला एक्झम्पशन असं म्हटलं जातं. हे सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतं, त्यामुळे हे तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे. त्यानंतर या ठिकाणी पहा विवाहाच्या वेळी वधूला देण्यात येणारं जे काही आहेर असेल, म्हणजे वर पित्याकडून जर एखाद्या वेळेस वधू पित्याला जर एखादा आहेर दिला असेल तर ते सुद्धा या ठिकाणी स्वखुशीने जर दिला असेल तर ते सुद्धा या ठिकाणी हुंडा या व्याख्येमध्ये येणार नाही. अशा प्रकारची तरतूद या ठिकाणी कलम 3च्या उपकलम 2मध्ये त्यांनी सांगितलं आहे. परंतु आणखी असे की असा आहेर वराने किंवा त्याच्या वतीने किंवा वराशी संबंधित कोणतीही व्यक्तीने दिला असेल, त्या बाबतीत असा आहेर नेहमीच्या प्रथेनुसार दिला जाणारा असेल आणि त्यांची मूल्य तो जिच्याकडून किंवा ज्याच्याकडून दिला जाईल त्या व्यक्तीची आर्थिक स्थिती विचारात घेऊन अधिक असणार नाही. म्हणजे जर हा जो आहेर दिला आलेला असेल, जर एखाद्या वधू पित्याची जर आर्थिक कुवत जर कमी असेल आणि वर पित्याला जर त्या आर्थिक कुवतीपेक्षा जर अधिकचा जर आहार दिला असेल, फॉर एक्झाम्पलमध्ये वधू पित्याची जर आर्थिक कुवत जर कमी असेल, म्हणजे 1 लाख रुपयाचे जर या ठिकाणी जर खर्च करायची ऐपत असेल आणि जर त्यांनी जर 2 लाखाचा जर त्यांना जर आहेर दिला तर या ठिकाणी तशा प्रकारचा हुंडा गणला जाऊ शकतो. तशा प्रकारची या ठिकाणी रकमेचा सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. म्हणजे आहेर हे निनावे असावे, कपड्याच्या स्वरूपात असावं, पण आर्थिक स्वरूपामध्ये जर एखाद्या वधू पिताचे असेल किंवा वर पित्याचे असेल, जर त्याची जर ऐपत नसेल तर त्यापेक्षा जर जास्त त्या ठिकाणी आर्थिक पाठबळ जर देत असेल तर त्या ठिकाणी हा हुंडा प्रतिबंधक अधिनियमाच्या अंतर्गत त्या ठिकाणी गुन्हा दाखल होऊ शकतो. हे तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे. त्यानंतर या ठिकाणी पहा कलम 4 आहे हुंडा मागणीबद्दल शास्ती. म्हणजे आता हुंडा मागण्या संदर्भाचं सुद्धा शास्ती आहे. म्हणजे हुंडा मागण्यासंदर्भाची शास्ती कोणाकोणाला होऊ शकते हे सुद्धा तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे. तर कलम 4 काय सांगते की कोणत्याही व्यक्तीने वधूच्या किंवा वराच्या मात्यापित्याकडून किंवा इतर नातेवाईकाकडून किंवा पालकाकडून प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे कोणताही हुंडा मागितल्यास ती 6 महिन्यापेक्षा कमी नसेल पण 2 वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कारावासासाठी आणि 10,000 रुपयेपर्यंत असू शकेल इतक्या दंडाची त्या ठिकाणी शिक्षा पात्र असेल. कलम 4 काय सांगते, जर एखाद्या व्यक्तीने किंवा वधू पित्याच्या असेल किंवा वर पित्याच्या असेल किंवा नातेवाईकाकडून असेल, पालकाकडून असेल किंवा थर्ड पर्सन कोण असेल, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कोण असेल, जर त्यांनी जर हुंडा जर मागणी केली तर त्या व्यक्तीला 6 महिन्यापेक्षा कमी आणि 2 वर्षापर्यंतची शिक्षा होऊ शकते आणि 10,000 रुपयाचा त्या ठिकाणी द्रव्यदंडाची शिक्षा होऊ शकते. परंतु न्यायालयाने जो काही निर्णय दिलेला असेल तर त्या निर्णयानुसार या ठिकाणी द्रव्यदंड असेल आणि कारावास शिक्षा थोपू शकते. त्यानंतर या ठिकाणी पहा कलम 4चे उपकलम 4 अंतर्गत काय स्पष्ट केलेलं आहे. कलम 4 नेमकं काय सांगते तर जाहिरातीवर बंदी. आता जाहिरातीवर बंदी कशा प्रकारे असेल तर या ठिकाणी पाहू शकता की आपल्या मुलांच्या किंवा मुलीच्या इतर नातेवाईकाच्या विवाहाच्या प्रीत्यार्थ कोणत्याही एखाद्या वर्तमानपत्रामध्ये, नियतकालिकामध्ये, कोणत्याही जाहिरातीद्वारे किंवा इतर कोणत्याही माध्यमाद्वारे आपल्या संपत्तीमधील हिस्सा किंवा पैशाचा कोणताही भाग किंवा दोन्ही धंद्यातील किंवा इतर हिस्स्यातील जर हिस्सा
म्हणून देय करतील तर या ठिकाणी या जाहिरातीवर बंदी घालण्यात आली आहे. म्हणजे वर पिता असेल किंवा वधू पिता असेल यांचे जर त्यांच्याकडे जी काही संपत्ती असेल तर ती संपत्ती इतकी आहे हे सांगणं सुद्धा या ठिकाणी गुन्हा असणार आहे. म्हणजे माध्यमाद्वारे संपत्तीमधील हिस्सा किंवा पैशाचा कोणताही भाग दोन्हीही धंद्यातील इतर हिस्सा या ठिकाणी देऊ करतील. अशामध्ये निर्देशित केलेली कोणतीही जाहिरात मुद्रित करतील किंवा प्रकाशित करतील अशा प्रकारची जी जाहिरात असेल किंवा अशा प्रकारची जर एखादी जाहिरात जर प्रकाशित केली तर ती 6 महिन्यापेक्षा कमी नाही आणि 5 वर्षापर्यंत असू शकेल एवढ्या मुदतीच्या कारावासाची शिक्षा आणि 15,000 रुपयापर्यंत असू शकेल एवढ्या द्रव्यदंडाची शिक्षा त्या ठिकाणी पात्र असणार. जर एखादा वधू पिता असेल किंवा वर पिता असेल जर अशा प्रकारची जाहिरात जर देत असेल तर त्यांना 6 महिन्यापेक्षा कमी नाही पण 5 वर्षापर्यंत जास्तीत जास्त 5 वर्षापर्यंत 6 महिन्यापेक्षा कमी नाही आणि 15,000 रुपयापर्यंतचा द्रव्यदंडाची शिक्षा त्या ठिकाणी लागू शकते. आणि जो काही न्यायालयाचा निर्णय असेल जर एखादा खटला जर न्यायालय निर्णयामध्ये गेला असेल तर न्यायालयाने जो काही निर्णय देईल द्रव्यदंडासंदर्भात शिक्षा असेल किंवा कारावास शिक्षा असेल तर त्या संदर्भाचा पूर्णपणे निर्णय हा न्यायालयाचा असणार आहे. तर अशा प्रकारे कलम 4च्या अंतर्गत जाहिराती बंदी म्हणजे कलम 4 च्या अंतर्गत जाहिराती बंदी असेल. त्यानंतर कलम 4च्या अंतर्गत हुंडा मागणीबद्दलची शास्ती असेल म्हणजे हुंडा मागणेच हे या ठिकाणी गुन्हा आहे. मागणी करणाऱ्या व्यक्तीला कशा प्रकारची शास्ती असू शकते या संदर्भाची तरतूद आहे. त्यानंतर कलम 5 आहे हुंडा देण्याचा किंवा घेण्याचा करार हा शून्य असायचा. म्हणजे हुंडा देणे घेणे हे पूर्णपणे करार कसा असावा शून्य असावा. म्हणजे देणे घेणे या ठिकाणी प्रकार असणं गरजेचं नाही. म्हणजेच हुंडा देण्याचा किंवा घेण्याचा कोणताही करार हा शून्य असणं गरजेचं आहे अशा प्रकारचे कलम 5 सांगते. तर अशा मित्रांनो या ठिकाणी आपण हुंडा प्रतिबंधक अधिनियम 1961 हा जो महत्त्वपूर्ण एक कायदा आहे तर या कायद्यावरचे आपण कलम 5 पर्यंतचे या ठिकाणी आपण काय पाहिले तर प्रश्न कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात याची माहिती आपण पाहिले. त्यानंतर राहिलेले जे 5 प्रश्न आहेत ते लेक्चरच्या माध्यमातून नेक्स्ट लेक्चरच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. आणि इतर जे काही महत्त्वपूर्ण कायदे आहेत त्यानंतर सेवा योजना आहेत पोषण आहार आहे या संदर्भाचे काही महत्त्वपूर्ण प्रश्न असतील काही नोट्स असतील त्या संदर्भाचे एक सविस्तर लेक्चर सीरीज आपण सुरुवात केली आहे. त्यामुळे तुम्ही आपल्यासोबत जोडून राहा. काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. अधिक माहितीसाठी आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. आणि जर कोणता कोर्स जर तुम्हाला बाय करायचा असेल तर डिजिटल जे की हे प्ले स्टोअरवरून तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करा. ॲप्लिकेशनची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. धन्यवाद. थँक्यू. जय हिंद. जय महाराष्ट्र.